अकोला येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा। सूर्य उगवण्याच्या पूर्वसंध्येला हनुमानाचा जलाभिषेक, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नागपूरमध्ये पतंजली उद्योग समूहाकडून संत्री प्रक्रिया प्रकल्पाला रोज 800 टन संत्र्याची गरज। संत्री न मिळाल्यास योगासन करण्याची वेळ येऊ नये, नितीन गडकरींचं वक्तव्य। अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये 132 रेल्वे स्थानकांचा समावेश। कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी 43 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। जप्त वाहनांच्या पार्किंग संदर्भात धोरण आखा। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। तर जप्त वाहनांमुळे सामान्य नागरिकांना त्रास, उच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण। नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला। 70 ते 80 भाविकांनी मधमाशांनी हल्ला केल्याची त्यांच्यावर माहिती। राज्य सरकारची गुलाबी ई रिक्षा धावेना। महिलांसाठीची स्वयंरोजगार योजना राहिली कागदावरच। पुण्यातील प्रसिद्ध गुंड निलेश घायवळवर हल्ला। तर अरुंदर गावातील जत्रेतील घटना। कुस्तीच्या फडातील पैलवानाच त्यानंच हल्ला केल्याची माहिती। म्यानमारमधून 60 भारतीय सायबर गुलाम तरुणांची सुटका। महाराष्ट्र सायबर सेलचं मोठं यश। 5 आरोपींना करण्यात आली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।